ब्रह्मा जे सृष्टीचे निर्माते आणि विष्णू जे सृष्टी चालवणारे यांच्यात श्रेष्ठ कोण याच्यावरून वाद झाला. तो वाद सोडवून त्यांच्यासमोर एक अवाढव्य प्रकाशाचा एक स्तंभ प्रकट झाला. तो स्तंभ इतका मोठा होता की त्याचा अंत कुठे आहे आणि सुरुवात कुठे आहे हे कोणालाच कळेना. ब्रह्माजी वरच्या दिशेला गेले आणि विष्णूजी खालच्या दिशेला गेले, पण कोणालाही त्याचा शेवट सापडला नाही. तो अनंत प्रकाशस्तंभ म्हणजे साक्षात शिव म्हणजे ब्रह्म होते. या कथेचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की अहंकार ब्रह्मा आणि विष्णूचे रूप कधीही अनंत ब्रह्माचा शोध घेऊ शकत नाही. तो प्रकाशस्तंभ म्हणजेच ज्योतिर्लिंग आहे, हे लक्षात घ्या. ऊर्जेचा पॉवर सेंटर हे बघा, भारतातील 12 ज्योतिर्लिंग अशाच ठिकाणी आहेत जिथे पृथ्वीची चुंबकीय शक्ती यानी मॅग्नेटिक पॉवर आणि आध्यात्मिक ऊर्जा सर्वाधिक आहे. खगोलशास्त्रीय संबंध काय आहे? ही 12 लिंगे यानी 12 ज्योतिर्लिंग आहेत ना, ही सूर्याच्या 12 राशीशी संबंधित मानली जातात. वैज्ञानिक तर्क काय आहे? संशोधकानुसार या 12 ठिकाणी भौगोलिक मांडणी अशा प्रकारे आहे की ती एक विशेष ऊर्जा यानी एनर्जी फील्ड तयार करतात. म्हणून तिथे गेल्यावर ना मानवी मनाला एक वेगळी शांतता आणि शक्ती जाणवते. ज्योतिर्लिंगाचा अर्थ काय आहे? स्वयंभू ऊर्जा. इतर शिवलिंग ही मानवनिर्मित असू शकतात किंवा स्थापना केलेली, पण ज्योतिर्लिंग ही स्वयंभू मानली जातात. म्हणजे तिथं दिव्य ऊर्जा स्वतःहून प्रकट झाली असं. आता ज्योती म्हणजे प्रकाश किंवा चेतना असंही तुम्ही म्हणू शकता. आता लिंग म्हणजे काय? चिन्ह किंवा प्रतीक समजून घ्या. म्हणजेच ब्रह्मांडातील त्या अनंत चेतनेचा पृथ्वीवरील प्रकाशमय पुरावा म्हणजे ज्योतिर्लिंग. आता मानवी शरीराशी काय संबंध आहे? योगशास्त्र. योगशास्त्रात आपल्या पाठीच्या कण्याला यानी स्पाईनला शिवलिंगाचा आधार मानलं जातं. जेव्हा आपली कुंडलिनी शक्ती जागृत होते तेव्हा ती मूलाधार चक्रापासून सहस्त्रार चक्रापर्यंत एका प्रकाश स्तंभासारखी म्हणजे ज्योतिर्लिंगासारखी ऊर्ध्वगामी होते. म्हणजेच बाहेरील ज्योतिर्लिंग हे आपल्याला आपल्या आत असलेल्या त्या ब्रह्म प्रकाशाची आठवण करून देण्यासाठी आहेत, हे लक्षात घ्या. थोडक्यातच सांगायला गेलं तर ज्योतिर्लिंगाची पूजा करणं म्हणजे त्या अनंत तत्वाला शरण जाणं, ज्याचा ना अंत आहे ना आरंभ आहे. हे विष्णू कार्य आणि ब्रह्म कारण यांना जोडणारा एक दुवा आहे असं समजून घ्या.